तुम्हाला कॅटरॅक्ट डिटेक्ट झालाय आणि तुम्हाला आता हॉस्पिटल चूज करायचंय की कुठलं हॉस्पिटल तुमच्यासाठी बेस्ट असेल। नमस्कार, मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर। तर तुम्हाला आता मोतीबिंदू झालाय, तो डिटेक्ट झालाय आणि आता तुम्हाला त्याचं ऑपरेशन करायचंय, तर तुमच्यासाठी कुठलं बेस्ट हॉस्पिटल असेल? तर पहिली गोष्ट की ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणजे काय, जिथे फेमटो ब्लेडलेस कॅटरॅक्ट सर्जरी आहे, जिथे व्हेरियॉन इमेज गाइडेड सर्जरी आहे, जिथे मायक्रो इन्सिजनल कॅटरॅक्ट सर्जरी आहे, किंवा जिथे लेन्स डिव्हाइस मोजण्याचे सुद्धा वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, ते हॉस्पिटल तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं। रादर दॅन ते हॉस्पिटल तुम्हाला चांगली नजर देऊ शकतं। सेकंड, जिथला स्टाफ, जिथे तुम्ही जाताय त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या हॉस्पिटलमध्ये किती ऑपरेशन होत आहेत, तिथे तुम्हाला बसल्यावर लक्षात येईल की ओपीडी मध्ये किती पेशंट्स येऊन जात आहेत, किंवा तिथे गॉगल लावलेल्या पेशंट्सला तुम्ही त्यांचं ओपिनियन विचारू शकता। नंबर 3, जिथे कॅशलेस फॅसिलिटीज आहेत किंवा इन्शुरन्सच्या सर्व फॅसिलिटीज आहेत, जेणेकरून तुमचं रिएम्बर्समेंट न होता कॅशलेस प्रोसिजरनी तुमचं ऑपरेशन होऊ शकतं। नंबर गोष्ट 4, जिथे तुम्हाला लक्षात येईल की खूप जास्त व्यवस्थित असा ट्रेंड पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तुमचं ऑपरेशन केलं तर जास्त चांगलं होऊ शकतं। का? कारण की आजचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वापरण्यासाठी आम्हाला ट्रेंड पॅरामेडिकल स्टाफ लागतो, आणि जेणेकरून तो जर ट्रेंड पॅरामेडिकल स्टाफ असेल तर आम्हाला ऑपरेशन करताना तेवढं इज होतं किंवा सोपं जातं, तर ते हॉस्पिटल तुमच्यासाठी चांगलं असू शकतं। नंबर 5, ज्या हॉस्पिटल NABH CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम किंवा वेगळ्या वेगळ्या स्कीम्स आहेत, ते हॉस्पिटल तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं, कारण की त्या हॉस्पिटल्समध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने एवढ्या स्कीम दिल्यावर त्याचे भरपूर नॉर्म्स असतात, ते क्लिअर करतात, म्हणून तिथे तुमचं ऑपरेशन चांगलं होऊ शकतं। आणि सर्वात लास्ट गोष्ट पण सगळ्यात महत्वाची, की तिथल्या डॉक्टरला भेटल्यावर तुम्हाला तो डॉक्टर किती कॉन्फिडंट वाटतो, ज्याच्या हातनं तुमची सर्जरी होणार आहे, त्या डॉक्टरशी तुम्ही वैयक्तिक बोलल्यानंतर तुम्ही हे ठरवू शकता आणि मगच तुमच्या ऑपरेशन बद्दल डिसिजन घेऊ शकता। मी परत सांगेन, मोतीबिंदूचं ऑपरेशन एकदाच करायचं, पण चांगलं करायचं, एवढं मी सांगेन। थँक्यू।